नमस्कार. शार्प स्किल गुरुकुल या संस्थेच्या वतीने सर्टिफाईड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सनल हा ट्रेनिंग प्रोग्राम लॉन्च करण्यात आलेला आहे. अनेकदा असं होतं की जॉब मिळवण्यासाठी तो जो एक एक्स फॅक्टर असतो, तो एक्स फॅक्टर कुठेतरी मिसिंग असतो आणि इंडस्ट्रीला नेमकं काय हवं असतं हे आपण घेतलेल्या शिक्षणातनं आपल्याला समजत नसतं. आणि त्यामुळे हा जो कोर्स आहे शार्प स्किल गुरुकुलचा, जो सर्टिफाईड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सनल नावाचा हा जो कोर्स आहे, या माध्यमातून इंडस्ट्रीला एक्झॅक्टली काय लागतं, एका ऑफिसच्या व्यवस्थापनामध्ये काय लागतं, तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे सॉफ्ट स्किल असले पाहिजे, याचा नेमका विचार करून या संस्थेच्या माध्यमातून हा सर्टिफाईड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सनल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. या कोर्सच्या माध्यमातून एखादं ऑफिस सॉफ्टली चालावं, अत्यंत व्यवस्थितरित्या चालावं, खूप कार्यक्षमतेने चालावं, या दृष्टिकोनातून जे काही स्किल्स एखाद्या एम्प्लॉईमध्ये असावे लागतात, ते सगळे स्किल्स तुमच्यामध्ये इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि याच्यामध्ये तुम्हाला कोर प्रोफेशनल स्किल्स शिकवले जातात. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, जे प्रत्येक क्षेत्रामध्ये हल्ली इम्पॉर्टंट आहे, त्या संदर्भातलं तुम्हाला सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपला जो ताणतणाव असतो हा कशा पद्धतीने मॅनेज करायचा. आपला जो उपलब्ध साधारणपणे 10 तासांचा वेळ आहे, या 10 तासांच्या वेळामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षम पद्धतीने काम कसं करायचं, या सगळ्याचा विचार करून हा कोर्स डेव्हलप करण्यात आलेला आहे. शार्प स्किल गुरुकुलच्या शिवकला मॅडम आत्ता आपल्याबरोबर आहेत आणि त्या याच विषयावर आत्ता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. अतिशय वेगळ्या प्रकारचा हा सगळा कोर्स आहे. हो. आणि तुम्ही हा जो कोर्स आहे सर्टिफाईड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सनल, हा कशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे? माझा जेव्हा मी एक कोर्स ट्रेनिंगमध्ये आली, माझं जे बॅकग्राऊंड आहे ते 23 वर्षाचा कॉर्पोरेट ॲडमिनचा बॅकग्राऊंड आहे. आणि ह्या बॅकग्राऊंडमध्ये मी एक जे बघितलं, मी जेव्हा माझा करिअर सुरुवात केले ते रिसेप्शनवरून सुरुवात केलं होतं. आणि रिसेप्शन नंतर 23 वर्षानंतर मी बिझनेस हेड झाली, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ते माझा फक्त टेक्निकल स्किल्स नाही, पण माझ्यामध्ये जे एक एक्स फॅक्टर होतं त्याच्यामुळे झालं होतं. हे फीडबॅक पण लोकांनी पण दिलाय मला. आपलं जे एक्सपिरियन्स आहे आणि जे एक्स फॅक्टर लागतं, हे सर्व एकत्र आणून आपण एक कोर्स लॉन्च केला आहे. ते एक सर्टिफाईड कोर्स आहे. 8 वीकचा कोर्स आहे. ह्याच्यामध्ये आपण सॉफ्ट स्किल्स जे एक माणसाला लागतं कॉर्पोरेट लॅडर पुढे नेण्यासाठी, कॉर्पोरेट लॅडरवर वरती येण्यासाठी, तर ते आपण त्याच्यावर भर देऊन प्रत्येक टॉपिक आपण एकदम ही विस्तृतपणे आपण ते डिझाईन केलेलं आहे. हे कोर्स जे आहे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून आपण घेतो. हे आणि ह्याच्यावर मेन फोकस आहे फ्रेशर्स, ज्यांना माहित नाही की मी पुढे माझा करिअरमध्ये काय करू, कसं सुरू करू, त्यांच्यासाठी. प्लस एक्झिस्टिंग एम्प्लॉईज जे आहे की मी आता एक लेवलवर आहे, तर नेक्स्ट लेवलवर मी कसं जायचं, ह्याच्यावर आपण फोकस करून हे पूर्ण कोर्स तयार केलेला आहे. म्हणजे तुम्ही जर का अगदी नवे आहात, एकदम फ्रेशर्स आहात, नुकतेच 12वी झालेले आहात किंवा नुकतेच तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात आणि नोकरी मिळण्यासाठी अगेन जो एक्स फॅक्टर लागतो, तो तुम्हाला असं वाटतंय कुठेतरी लॅकिंग आहे. सध्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युगामध्ये ज्या गोष्टी शिकल्याने जॉब मिळण्याची शक्यता वाढेल, असे प्रोफेशनल स्किल्स हे इथे शिकवले जातात. नेमके कुठले कुठले प्रोफेशनल स्किल्स तुम्ही शिकवता? कम्युनिकेशन एक आहे मेन, लीडरशिप स्किल्स, क्रिएटिव्ह थिंकिंग. कम्युनिकेशन मध्ये लोकांना वाटतं की आपल्याला इंग्लिश माहिती पडायला पाहिजे, पण असं नाहीये. फक्त इंग्लिश नाही, पण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पण असतं. एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर ईमेलवर आपण कम्युनिकेट करतो. आपण आजकाल टेक्नॉलॉजी, फोन आहे सर्वांकडे,
स्मार्टफोन आहे, हे स्मार्टफोन आपण आपल्या कामात कसं उपयोग करायचं त्याचं शिक्षण असतं. कम्प्युटरचं जे MS ऑफिस आहे त्याच्यामध्ये खूप आपल्याला डिटेल स्टडी नको, पण टिप्स अँड ट्रिक्स जे आपण यूज करू शकतो आपल्या कामाचा एफिशियन्सी वाढवायला, ते आपण शिकवतो. आणि इंटरव्ह्यूज मध्ये कसं आपण बोलायचं, नाहीतर ग्रूमिंग, हे सर्व आपण डिझाईन करून प्रॉपरली हे कोर्स केलेला आहे. या कोर्समध्ये ना खूप चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन स्किल्स शिकवले जातात. आणि तुम्हाला खरं सांगतो, आत्ताच्या तारखेला कम्युनिकेशन स्किल्स जे आहेत हे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे सर्वतोपरी असतं. मग कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं का? तर फक्त बोलणं नव्हे, तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या क्लायंटला एखादा क्लायंट तुमच्यावर खूप चिडलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी एखादा मेसेज लिहिला, तर त्या मेसेजला टॅक्टफुली कशा प्रकारे कम्युनिकेट करायचं, चांगला ईमेल कशा पद्धतीने लिहायचा, ईमेलची लँग्वेज कशा प्रकारची असली पाहिजे, हे सगळं या ठिकाणी शिकवलं जातं. आणि त्यामुळे इंडस्ट्रीला जे काही पाहिजे आहे ह्या गोष्टी इथे शिकवल्या जात असल्यामुळे याचा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्याच पद्धतीने मॅडम आजकाल स्ट्रेस मॅनेजमेंट ही एक खूप मोठी गोष्ट झालेली आहे. छोट्या छोट्या गोष्टींची हे जे तरुण पोरं असतात हे स्ट्रेस घेत असतात आणि त्याच्यातनं खूप मोठे ब्लंडर्स होत असतात. या कोर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने शिकवत आहात? तर स्ट्रेस मॅनेजमेंट ना हे खूप आता एक ट्रेंडिंग विषय झालाय. ते शाळेचं मुलं असो, यंगस्टर्स असो, नाहीतर एक्झिस्टिंग एम्प्लॉईज असो, सर्वांना स्ट्रेस असते. बरोबर. पण हे स्ट्रेस आपण कामाला नाहीतर आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आणलं की पूर्ण गडबड होऊन जाते. बरोबर. तर वर्क लाईफ बॅलन्स कसं मेंटेन करायचं आणि आपण स्वतः आपल्या लाईफचा कसं स्ट्रेस हँडल करायचं हे पण आपण शिकवतो ह्याच्यामध्ये खूप सारे वर्कशॉप्स आहे. आपल्याकडे सर्टिफाईड हीलर्स आहे, ट्रेनर्स आहे, जे येऊन आपल्याकडे सेक्शन्स घेतात. तर ॲज सिम्पल ॲज योगा, प्राणायाम, आपण जे कॉमन जे आपण बघतो, हे आपण वर्कमध्ये आपला ऑफिसच्या आवर्समध्ये एका ठिकाणी बसून आपण कसं हे प्राणायाम करून स्ट्रेस मॅनेज करू शकतो, ब्रीदिंग हे एक्सरसाइज करून, ते पण आपण शिकवतो त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एक इंडस्ट्री रेडी बनवण्याचं काम या सर्टिफाईड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सनलच्या माध्यमातून होत आहे. 23 एप्रिलपासून हा कोर्स सगळा लागू होतो आहे, सुरू होणार आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो की या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही निश्चितपणे इंडस्ट्री रेडी होऊ शकता आणि एखाद्या ऑफिसमध्ये यू कॅन बी अ सेट. आणि हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आजच्या तारखेमध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे सर्वतोपरी आहे. आपण कितीही म्हणत असलो, आपण शहरामध्ये राहतो, नागरीकरणामध्ये राहतो, परंतु आजही रूल तुम्हाला खरं सांगतो जंगल राजाचं आहे. आणि जंगलामध्ये सुद्धा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हेच असतं. आणि जर का तुम्हाला फिट व्हायचं असेल तर मग तुम्हाला डेफिनेटली टेक्नॉलॉजी सुद्धा तेवढीच प्रभावीपणे वापरता आली पाहिजे. टेक्नॉलॉजी म्हणजे प्रचंड मोठं जग आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे एक प्रचंड मोठा असा एक ग्लोब आहे. पण मग तुम्हाला ते सगळं शिकणं गरजेचं आहे का? तर नाही. एखादं ऑफिस इफेक्टिव्हली चालवण्यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजी ज्या शिकता आल्या पाहिजे, नेमक्या त्या टेक्नॉलॉजी इथे शिकवल्या जातात. काय काय शिकवलं जातं मॅडम? जसं मी सांगितलं की आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे, पण स्मार्टफोन घेताना आपण काय बघतो, त्याचा कॅमेरा कसा आहे, त्याचा स्टोरेज किती आहे, पण त्याच्यामध्ये जे ऍप्स आहे, ऍप्लिकेशन्स आहेत, ते आपण यूज करतो का, ऑप्टिमम यूज करतो का? तर आपल्या कामासाठी, आपल्या हेल्थसाठी, फिनान्ससाठी आपण काय काय ऍप्लिकेशन्स यूज करू शकतो आणि एफिशियन्सी वाढवू शकतो आपल्या ऑफिसच्या कामामध्ये, हे सर्व आपण शिकवतो त्याच्यामध्ये. तरी कुठले कुठले साधारणपणे कोर्सेस आपण घेतो? तर व्हॉट्सॲप आहे, गुगल कॅलेंडर आहे, मीटिंग्स आहे, बँकिंग ऍप्स आहे, आपलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कसं करायचं ते सर्व आहे. हे 2-3 प्रेझेंटेशन्स वगैरे पण तुम्ही शिकवतो? हो, प्रेझेंटेशन्स आहे, कॅनवा आहे, आपलं रील्स कसं शूट करायचं, इन शॉर्टचं ट्रेनिंग आहे, हे सर्व आपण करतो त्याच्यात. मग नॅचरली तुम्ही म्हणाल की हे सगळं मी शिकलो, तुम्हाला पैसे दिले आणि हे सगळं मी शिकल्यानंतर माझ्या जॉबचं काय, मला जॉब कुठे मिळू शकेल आणि तुम्ही मला जॉबसाठी असिस्ट करता का?
हा तुमचा मोठा प्रश्न असणार आहे. याचीच उत्तर आपण आता शिवकला मॅडमकडनं घेऊया. कुठे कुठे साधारणपणे यांना जॉब मिळू शकेल? हे कोर्स केल्यावर नितीनजी दरवर्षी फ्रंट ऑफिस, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, बॅक ऑफिस, हे सर्व जे पोस्ट आहे 20 लाख ओपनिंग साधारण असतं भारतात. त्याचं डिमांड खूप प्रचंड आहे. सप्लाय आहे पण पॉलिश्ड सप्लाय, स्किल्ड लेबर, स्किल्ड मॅन पॉवर ते नाहीये. तर हे कोर्स केल्यावर आपल्याला ते पूर्ण जग उघडून येते. तर ते त्याच्यामध्ये आपण एक पाऊल पुढे जाऊन आपण आपले जे स्टुडंट्स आहे कोर्स केल्यानंतर रिक्रुटमेंट कंपनीज, ऑर्गनायझेशन्स डायरेक्टली ते येऊन मॉकअप इंटरव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज घेतात. पूर्ण वर्षभरात त्यांना सपोर्ट देतो आपण. क्या बात आहे. 1 वर्षात तुम्हाला जॉबचा काही गरज लागलं तर आपण ते जॉब असिस्टन्स देतो, प्रोव्हाइडेड तुम्ही ते क्वालिफाय होतात. बरोबर. त्याच्या डिग्री आणि बाकीचे जे काय आहे प्रमाणे. पण वर्षभराचा सपोर्ट आपण देतो त्यांना. आणि रिक्रुटमेंट एजन्सीज आणि कंपनीज डायरेक्टली आपल्यासोबत जुडलेले आहे. ते येऊन आपल्या स्टुडंटचा इंटरव्ह्यूज घेतात आणि ते सर्व करतात. शिवकला मॅडम या अनेक व्यावसायिक संघटनांमध्ये काम करत असतात. अनेक ठिकाणी त्या पदाधिकारी आहेत. प्रचंड मोठं त्यांचं नेटवर्क आहे. त्यामुळे डेफिनेटली त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून जी मुलं शिकून बाहेर पडतात त्यांना खूप चांगल्या प्रकारचे जॉब्स देखील उपलब्ध असतात. पण जर का अतिशय स्पेसिफिकली सांगायला गेलं तर तुम्हाला कुठे कुठे जॉब मिळू शकतात? तर तुम्हाला कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतात. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या प्रोफेशनल्सची खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, टेक कंपनीज आहेत आणि रिटेल आणि कस्टमर सर्व्हिसच्या ज्या आज प्रचंड मोठा जॉब मार्केट आहे, या सगळीकडे तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही कोर्स पूर्ण केल्यानंतर साधारणपणे 8 आठवड्यांचा हा कोर्स आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो की या कोर्सनंतर यू विल बी अ डिफरंट पर्सनॅलिटी. त्यांनी जे लिहिलेलं आहे, ट्रान्सफॉर्म युअर पर्सनॅलिटी 360 डिग्रीज इन जस्ट 45 days, ते मला जरा सांगा. तर हे जे कोर्स आहे ते असं डिझाईन केलेलं आहे की प्रत्येक पॉइंट्सवर, प्रत्येक टॉपिकवर भर देऊन, एम्फसाइज करून आपण ते डिझाईन केलेलं आहे की जे आपल्याला कामासाठी, आपला जॉब प्रोफाईलसाठी लागणार आहे. म्हणून आपण सांगतो की हे जस्ट इन 45 days तुमचं पूर्ण पर्सनॅलिटी चेंज होतं. यू आर मोर जॉब रेडी टू गो अँड फेस द वर्ल्ड. हे फक्त जॉबसाठी नाही आहे, आपल्याला जे सेल्फ कॉन्फिडन्स असतं ते पण वाढतं. एक्झॅक्टली. तर हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, तर जे MSMEs आहेत त्या MSMEsना सुद्धा असं बऱ्याचदा वाटत असतं की आपला जो एम्प्लॉई आहे हा एम्प्लॉई अधिक स्किल्ड असला, आपला जो एम्प्लॉई आहे हा अधिक जर का थोडासा पॉलिश्ड असता तर आपल्याला फायदा झाला असता. MSME साठी सुद्धा एक कामाचं आहे. हो. आपण बघतो की माझ्याकडे ना खूप बिझनेस ओनर्स येतात आणि सांगतात की ना स्टाफ आहे पण मीच स्वतः सर्व काम करतो, मीच कम्युनिकेशन करतो, सेल्स, आफ्टर सेल्स, मार्केटिंग सर्व करतो. स्टाफ असूनही तो माणूस एकटा काम करतो. ह्या कोर्स आपण एक शॉर्ट वर्कशॉपमध्ये फॉर्मॅटमध्ये पण आहे आपल्याकडे, जे 2 दिवसाचा आहे, 3 तासाचा, ते टोटल 6 तासाचा. याच्यामध्ये पण आपण हे टॉपिक्स शिकवतो जे बिझनेस ओनर्स आहे ते आपला एम्प्लॉईसाठी हे चूज करू शकतात. ह्याच्याने त्यांच्या एफिशियन्सी वाढेल आणि ते कंपनीचा एफिशियन्सी पण वाढेल. या संदर्भात आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जो QR कोड दिलेला आहे ते स्कॅन करा. त्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती मिळेल. या व्यतिरिक्त आता स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, तिथे देखील तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. आणि एक अतिशय इंडस्ट्री रेडी तयार करणारा, एक जॉब रेडी तयार करणारा अशा प्रकारचा हा कोर्स शार्प स्किल गुरुकुलच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. आणि ठाणे शहरातच याचे कोर्सेस होणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर फोन उचला, कॉल करा
शिवकला मॅडमशी देखील तुम्ही थेट बोलू शकता. मॅडम, जाता जाता काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? जॉब मार्केट हे खूप प्रचंड आहे, खूपच प्रचंड आहे. लोक सांगतात की आम्हाला जॉब नाही मिळत. तसं नसतं. तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागते. टेक्निकल स्किल्स फक्त नाही पाहिजे जॉबसाठी, पण सॉफ्ट स्किल्स आणि तुमच्या जे प्रत्येक माणसाचा आतमध्ये ना एक स्किल असतं, ते आयडेंटिफाय करायचंय आपल्याला आणि त्याला पॉलिश करून आपण एक हिरा बनवून ते जॉबसाठी रेडी होतो. मला एक छोटासा शेर इथे आठवतो आहे की न बनना चाहता हूँ इक्का किसी ताश का, न बनना चाहता हूँ इक्का किसी ताज का, न बनना चाहता हूँ बादशाह किसी बेगम का, मैं तो जोकर हूँ, जोकर ही रहने दो, जिसके साथ हूँ रहूंगा बाजी पलट दूंगा. तर तुम्हाला अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा जोकर बनवण्याचं काम हे लोक करतील आणि कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्ही इम्पॉर्टंट पर्सन असाल, जिसके साथ रहोगे बाजी पलट दोगे. मॅडम, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.